कारखान्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे, नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? पत्रात मांडलं तरी पत्रात स्पष्ट म्हटलं आणि त्यांना पत्र मी शुद्ध मराठीत दिले या वेळेला. नाशिक जिल्ह्यातला निफाड सहकारी कारखाना हा गेल्या काही काळापासून भ्रष्टाचार अनागोंदी अंतर्गत राजकारणामुळे बंद पडले. शेकडो कामगार त्यांचे संसारांची भरधाव उडाली. कामगार आणि कामगारांचे प्रतिनिधी वारंवार प्रयत्न करतात. महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व कारखाने जे कारखानदार भाजपात गेले, अजित पवारांबरोबर गेले, त्यांना भरघोस मदत देऊन कारखाने चालू करण्यात, त्यासाठी सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी देण्यात आला. काही कारखानदार थेट अमित शहाना भेटतात, तिथून त्यांना मदत मिळते. तरीही निफाड कारखाना जो आहे, शेकडो चुली त्याच्यावरती अवलंबून आहे. तो कारखाना मुळात मधल्या काळामध्ये शिंदेचं सरकार आल्यावरती विकत आणि विकत जो थांबले नाही, त्यातलं भंगार 25 कोटीला विकलं. नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज त्या कारखान्यावरती आहे. आता नाशिक जिल्हा बँक तो कारखाना विकण्यासाठी प्रयत्न विकला जावा काय. कामगारांची 25 ते 30 कोटीची देणी थकलेली आहे, पगार थकलेले आहे, ग्रॅज्युएटी, गव्हर्नमेंट फंड, एक दमडा न देता कारखाना विक्रीस काढणे हा फार मोठा आव्हान आहे. हा कारखाना चालू शकतो निफाडसारख्या ठिकाणी जिथे मुबलक पोच आहे, इकडलं नेतृत्व सक्षम आहे. तो कारखाना का चालवला जात नाही? कारण तो कारखाना कोणाला तरी विकायचा आणि विकून जमीन, भंगार, इतर गोष्टी विकून त्यात पैसे अनिल कदम त्या भागातले शिवसेनेचे नेते, त्यांचं माझं आता बोललं का हा विषय त्यांनीच माझ्यासमोर मांडला. मंगळवारी निफाडकरांचा मोर्चा, प्रचंड मोर्चा निघतोय कारखाना चालू करतो. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर निफाड सहकारी कामगार संघ आहे, त्यांचा एक मोठा मोर्चा आहे. मी स्वतः या विषयावरती अमित शहाच्या संपर्कात आहे आणि माझी विनंती आहे, महाराष्ट्रातला नाशिक जिल्ह्यातला कारखाना जर अमित शहाने चालू करून दिला तर सहकार मंत्री म्हणून ते बरोबर काम करतायत अशी माझी खात्री. नाहीतर त्यांचं सहकार खातं हे बँका, सहकारी बँका, त्याचे प्रमुख, साखर कारखानदार आपल्या पक्षाचे आवे, त्यासाठी दबावाच्या राजकारणासाठी ते करतात. हा कारखाना त्याने चालू करून आम्हाला दिला. निफाड सहकारी कारखाना मंगळवारी हजारो कामगारांचा मोर्चा आमच्या अनिल कदम काढला. एकच मिनिट, याच अनुषंगाने तुम्ही आता असं म्हणाला की निफाड कारखान्यासंदर्भात तुम्ही अमित शहांशी संपर्कात आहात, पत्र तर लिहिलेलं आहे. अमित शहांशी तुमचा याविषयी व्यक्तिगत संवाद झालाय का? माझा मागच्या आंदोलनाच्या काळामध्ये त्यांच्याकडे मी या संदर्भातली सगळी कागदपत्र त्यांच्या हातात दिली, प्रत्यक्ष भेटून त्यांना दिलेली. आमच्या मी ज्या कन्सल्टेटिव्ह कमिटीवर आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे आमचे त्यांचे संवाद त्या संदर्भात होत असतो. तपास करावा आणि पहिला कारखाना चालू करावा आणि मग गुन्हेगारांवर कारवाई करावी. हा कारखाना मुळात कोणी विकत घेतला याचा शोध तुम्ही आणि विकत घेण्याची संपत्ती अनेक होती. त्याच्यामध्ये कारखान्याच्या त्या उद्घाटनाच्या वेळेला नव्याने जेव्हा झालं विकत घेतलं तेव्हा तिथे कोण कोण उपस्थित होते, त्या सगळ्यांचे पैसे त्याच्यामध्ये गुंतले आणि जे भंगारातून 30 कोटी रुपये जमा झाले ते सुद्धा ह्या लोकांनी वेळले, कामगारांना काही मिळालेलं नाही. माझं अमित शहाना विनंती, मागणी की यात राजकारण न आणता कामगारांच्या चुलीत पेटायला हवं आहे ही आमची भूमिका आहे. आपण या देशातले केंद्रीय सहकार मंत्री, केंद्रामध्ये प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झालं आहे. याचा सहकार हा राज्याचा विषय आहे, केंद्राचा नव्हता. आपण मी सहकारातला एक फार मोठा कार्यकर्ता वगैरे सांगून गृह खात्याबरोबर आपण सहकार खातं घेतलं
त्याच्यामुळे सहकार खात्याची जबाबदारी ही सहकारातून उभा राहिलेला कारखाना कोणी भंगारात काढत असेल आणि त्याची विक्री 1000-1500 कोटीला करून माल मिळवणार असेल, कामगारांची दिली देणार नसतील, कामगारांचे पगार थकलेले आहे, कामगार रस्त्यावर आहे, अशा वेळेला माझी त्यांना विनंती आणि परत जेव्हा मी 6 तारखेला जाईन तेव्हा या कारखान्यासंदर्भात परत त्यांच्याकडे मी कामगारांच्या प्रतिनिधी संदर्भात बैठक मारणार. सर, संजय शिरसाट पुन्हा एकदा पैशाच्या बॅगेवरून चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. नाराजी व्यक्त केली की केंद्राकडून आलेले पैसे किंवा वेगवेगळ्या ज्या योजना ह्याच्या नगरविकास खात्यात व्यवस्थित राबवत दिले होते आणि या संदर्भात पुन्हा एकदा फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना नाराजी व्यक्त केली. केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल, नगरविकास मंत्री लाडके, अमित शहाचे लाडके, याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यात याचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे. नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग एमएमआरडी असेल, इतर काही प्रकल्प असतील, महापालिका, 27 महानगरपालिका, नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदाराच्या माध्यमातून कमिशनमध्ये केली असेल, हा भ्रष्टाचार आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं, त्यांना तो अधिकार आहे. नुसतं चावचाव रडून चालणार नाही ना, किंवा बातम्या पेरून अशा खंबीरपणे राज्याचे, महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नगरविकास खात्याच्या भ्रष्टाचारावर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे. 2 लाख कोटीची कामं नगरविकास मंत्र्यांनी काढली मुंबईत, त्याचा काही आतापत्ताच नाही. ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या 2 लाख कोटीवर 25% आधीच घेतल्या. विचार करा किती पैसे. मी हे जबाबदारीनं बोलतोय. नुसते कागदावर कामं काढली, प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही. 2 लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिलेली आहेत. काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही, पण ॲडव्हान्समध्ये दलाली घेतली, कमिशन घेतलंय 25%. म्हणजे किती 1000 कोटी त्यांनी घेतले. हा केंद्राचा पैसा आहे, राज्याचा पैसा आहे, हे बोलत नाही, हा जनतेचा पैसा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तीळ तुटतो. भ्रष्टाचार असा काढतात, त्याचा काढतात, 50 वर्षापूर्वीचा काढतात. अरे तुमच्या नाकासमोर 1 वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे, तो काढा. नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा. वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की जे काही गणपती मंडळ आहेत त्यांनी आता डीजेऐवजी पारंपरिक वाद्य वाजवावी आणि यासाठी कोण पैसे देत नसतील तर माझी बॅग उघडीच आहे, मी अशा व्हिडिओला घाबरत नाही. ठीक आहे. आता ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो? बॅग उघडी आहे त्यांची, कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहे. भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा, स्पष्ट संदेश आहे. सर, मतचोरीचा दिनेश सर, थोडं मागे हात येतोय. राहुल गांधी, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरेही तोच मुद्दा मांडायला लागलेले नाही. पण या माध्यमातून इंडिया अलायन्समध्ये राज ठाकरे येऊ शकतात का? कारण मुद्दा एकच आहे आणि आपण बघितलं 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे त्यावेळेसचा जो विरोधी पक्ष होता, राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, यांच्या सोबत होते. त्यामुळे कदाचित या सगळ्या हा एक मुद्दा बनू शकतो का? चर्चेचा आत्ता या क्षणी नाही, पण वोट चोरी हा राष्ट्रीय मुद्दा आहे. दिनेश सर फ्रेममध्ये थोडं मागे आमच्या इंडिया आघाडीत नाही किंवा महाविकास आघाडीत याच क्षणी नाही, त्यांना सुद्धा या प्रश्नानं चिंतित केलेलं आहे. इतकंच कशाला, भारतीय जनता पक्षामध्ये अनुराग ठाकूर सारखे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा वोट चोरीचा मुद्दा शेवटी आणलाच ना समोर. त्यांचा मुद्दा आहे की काँग्रेसने वोट चोरी, म्हणजे वोट चोरी होते. अनुराग ठाकूर सारखे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा वोट चोरीचा मुद्दा शेवटी आणलाच ना समोर. त्यांचा मुद्दा आहे की काँग्रेसने वोट चोरी, म्हणजे वोट चोरी होते. राज ठाकरे यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो विधानसभा निवडणुकानंतर तात्काळ त्यांनी या विषयावरती आपलं मत व्यक्त केलं होतं. हे काल आपल्याला सांगितलं की मतं जी मिळतात ती जातात कुठे.
शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हणजे माननीय उद्धवजींनी सुद्धा हा मुद्दा लगेच मांडला. ती मतं गेली कुठे? आम्ही मतदार जो मत देतो आहे, बटन दाबतोय, ते मत नक्की कुठे जात आहे ते कळत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा मतपत्रिकेवर मत शिक्का मारतो आम्हाला दिसतंय की आम्ही कोणाला मत देतोय. आम्ही ते मत टाकतो ते मोजलं जात आहे. पण ईव्हीएम मध्ये असं होत नाही. राज ठाकरे यांनी तोच मुद्दा मांडलेला आहे आणि आम्ही त्यांचं त्या भूमिकेबद्दल स्वागत केलेलं आहे. या क्षणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकच, एवढंच मी सांगू शकतो. नाही, पण राऊत साहेब याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की पराभव लपवण्यासाठी ही जी कारणं दिली जात आहेत मतचोरीची, त्यावर त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून टोळा लगावलाय ठाकरे बंधूंवर. ते असं म्हणतायत की दिल को बहलाने के लिए गालिब ये ख्याल अच्छा है. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री, पण देवेंद्र फडणवीस म्हणजे यशवंतराव चव्हाण नाही, वसंतराव नाईक नाही किंवा वसंतदादा पाटील. बरं का, आले बसले नशिबानं. त्याच्या पलीकडे त्यांच्या मताला या विषयावरती त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. विरोधकांचा हा आरोप आणि चौकशी केली पाहिजे. पण ते शेरोशायरी, चिल्लरबाजी, चुटक्या घेणं त्याच्यातच राज्याचे मुख्यमंत्री अडकले. एकनाथ शिंदेच्या भ्रष्टाचारावर बोलतात पण कारवाईची हिंमत नाही, असा दुर्बळ मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय. त्याच्यामुळे तो अशा प्रकारची चिल्लरबाजी करणार. पुण्यात एक राऊत साहेब, एकच विषय आहे. गणेशोत्सव सुरू होतो आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण दिलेलं आहे, फडणवीसांनाही आमंत्रण दिलेलं आहे, अनेक नेत्यांना दिलेलं. उद्धव ठाकरे जाणारही आहेत राज ठाकरेंच्या. आमच्याशी बोलले ते. मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीचा श्री गणेशा या घरगुती गणपतीच्या दर्शनातून होईल. दोन भाऊ एकत्र आले ही मोठी गोष्ट नाही का? राजकारण होतच असतं, राजकारण होतच राहील. मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाचा विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले असतील. त्यात आम्ही पक्ष बघत नाही, तर दोन भावांची ताकद, शक्ती आणि भावना पाहतो. आणि राजकारण करू ना, आम्हाला राजकारण करायचंच आहे. आमचा जन्मच राजकारणात झालेला आहे बाळासाहेबांबरोबर. आम्ही राजकारण नक्की करू. पुण्यात अथर्व सुदामने डिजिटल क्रिएटर आहेत, त्यांनी मुस्लिम मूर्तिकाराकडून गणपती मूर्ती घेतली म्हणून त्याला टार्गेट केलं गेलं आणि व्हिडिओ त्याला डिलीट करायला लावला. त्याच्या पद्धतीने ट्रोलिंग चालू आहे. ट्रोलिंगपेक्षाही या राज्यामध्ये जे विष पेरलं जात आहे, जे विष पेरलं जातं ते भयंकर. याआधी सुद्धा आम्ही मुस्लिम कलाकारांकडून कामं करून घेतलीच ना धार्मिक, ते आमच्याकडनं करून घेतात. पण या राज्यामध्ये, देशामध्ये अशा प्रकारची धर्मांतराचं विष पेरून या राज्यामध्ये जे काय उत्पाद घडवला जातो ते अक्षरशः पाप आहे. या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान किंवा इतर धर्मात अशा प्रकारची कीड कधीच निर्माण झाली नव्हती. म्हणजे भारतीय जनता पक्ष, मोदी, अमित शहा, फडणवीस यांची सरकार आल्यावरती केलं जातं. तिकडे संगमनेरला कोणीतरी गोडसे म्हणून बाळासाहेब थोरातांचा खून करणार, याच पिढीतून निर्माण झालं. सर, हिंदी में जानना चाहेंगे. म्हणून अमित साटम यांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे, झालेली आहे. मुंबईत पुन्हा एकदा मराठी चेहरा दिलेला आहे भाजपनं. शेला मराठी नव्हते ना, पुन्हा एकदा मराठी चेहरा आहे मुंबई महापालिकेच्या दृष्टीने. मुंबईला मराठी चेहरा दिल्याशिवाय पर्यायच नाही कोणाला. आता कोणाला नेमले मला माहित नाही, पण आशिष शेलार अनेक वर्ष या शहराचे अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षामध्ये काय राजकारण उतरवून आलंय मला माहित नाही की शेलारांना आई निवडणुकीच्या तोंडावर जावं लागतंय. काहीतरी मुंबई भाजपात घडतं एवढंच सांगू शकतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे. जो सरकार मंत्री अमित शाह जी को आपने जो पत्र लिखा है, क्या कहेंगे उसके बारे में? महाराष्ट्र की कोऑपरेटिव सेक्टर में जिस तरह से भ्रष्टाचार हो रहा है और भ्रष्टाचार करने वाले उनके ही पार्टी के या उनके अलायंस पार्टी के लोग बड़े बड़े शुगर सम्राट है. नासिक का एक बड़ा कारखाना कोऑपरेटिव सेक्टर में है, निफाड कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री है. कुछ सालों से बंद है भ्रष्टाचार की वजह से.
हजारों कामगार, उनकी फैमिली सड़क पर थे। 2 दिन के बाद वहां बड़ा आंदोलन होने वाला है। मैंने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह जी को बोला, कहा है भाई, आप इतने बड़े नेता हो, गृहमंत्री हो, केंद्रीय सहकारिता मंत्रालय आपके पास है, तो ये हमारे महाराष्ट्र का एक कारखाना हमें चालू करके दीजिए, हम आपके आभारी रहेंगे। थैंक यू सर